एकनाथ हीरक आरोग्य वर्ष तथा ठाणे लोकसभा के सांसद नरेश मस्के के जन्मदिन के अवसर पर सामाजिक दायित्व का निर्वाह करते हुए वाशी स्थित सांसद जनसंपर्क कार्यालय में संपर्क प्रमुख तथा नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर की पहल से महिलाओं के लिए थर्मल स्तन कर्करोग शिविर का आयोजन किया गया है। प्रारंभिक पहचान के माध्यम से महिलाओं को शारीरिक रूप से सशक्त बनाने के लिए आयोजित इस अनोखे शिविर का हिस्सा बनकर महिलाओं ने थर्मोग्राफी करवाई, जहां इस मौके पर शिवसेना महिला जिला संगठक सरोज पाटिल, उप जिला प्रमुख आरती विचारे और तमाम महिलाएं मौजूद थी। इसी को लेकर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए किशोर पाटकर और सरोज पाटिल ने नरेश मस्के को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए बतौर सांसद उनके कार्यों की जमकर सराहना की। हे जे नरेश मस्के साहेबांचं कार्यालय आहे त्यांनी आम्हाला तिकडनं सांगितलं होतं का हे कार्यालय सर्व जनतेसाठी खुलं पाहिजे आणि आपल्याला लोकसेवेसाठीच याचा वापर झाला पाहिजे। आज आमच्या जिल्हा प्रमुख सरोजताई आणि आरती विचारे ह्या लोकांनी हा जो कॅम्प लावलेला आहे, हा कॅम्प आजचा पुरता नाही, आता 6-7 दिवस कंटिन्यूस लोकहिताचे कार्यक्रम यांनी घेतलेले आहेत, ते तुम्हाला माहिती देतील महिलांसाठी। आणि आम्हा लोकांना नरेश मस्के साहेब यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणी आहे। तर आम्ही त्यांचा वाढदिवस त्यांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही 6 दिवस लोकसेवेसाठी अर्पण करून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत। मी नरेश मस्के साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला आनंद आहे आज आमचा खासदार आमच्या नवी मुंबईमध्ये येत आहेत, महिलांना भेटत आहेत, महिलांसाठी काम करत आहेत। नाही तर मागील वेळेला बघितलं खासदार फक्त इलेक्शनला दिसायचे, पण या खासदाराचं तसं नाही। मला वाटते 23-24 तारखेला ते स्वतः इथे हजर राहणार आहेत आणि सर्वांना भेटणार आहेत, सर्वांच्या शुभेच्छा घेणार आहेत। एकनाथ हीरक आरोग्य वर्ष चालू आहे आणि आदरणीय खासदार आमचे ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के साहेब यांचा वाढदिवस आहे आणि हे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही येथे महिलांसाठी स्तन कॅन्सर शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि ते देखील कसं थर्मल स्तन कॅन्सर शिबिर आहे आणि हे महिलांसाठी खूप उपयुक्त आहे। तुम्ही बघताय की आजकाल धकाकीच्या जीवनामध्ये महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी बघायला देखील वेळ मिळत नाही, परंतु आमचे आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत, यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज तुम्ही बघितलेलं असेल की कितीतरी असं आरोग्य शिबिर आयोजित केलेले जातात आणि आम्हाला तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मूलमंत्रच दिलेला, आम्ही शिवसैनिक आहोत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आज तुम्ही बघितलं, आज आमचे उपनेते विजयजी चौगुले साहेब आणि आज आमचे डॅशिंग धडाडीचे आपले किशोरजी पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या महिला मिळून महिलांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि याचा पूर्णपणे सपोर्ट आम्हाला किशोरजी पाटकर साहेब देतात। आज तुम्ही बघितलं आम्ही खासदार कार्यालयात आज बऱ्याचशा महिला इथे येणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की कॅन्सर म्हटलं तर महिलांच्या पोटात गोळा येतो, परंतु हे जे आपण थर्मल कॅन्सर ते निदान आयोजित केलेलं आहे ते खूप चांगलं आहे आणि ते पेनफुल देखील नाही आहे। मी उलट आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना सांगेन की आपण सगळ्या महिलांनी येऊन ह्या शिबिराचा इथे लाभ घ्या, कारण हे शिबिर इतकं म्हणजे मेमोग्राफीपेक्षाही हे खूप चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही हानी नाही आहे आणि लगेच आपल्याला ते डिटेक्ट होतं। आणि आपले संजीवनी केअरचे हॉस्पिटल आहेत, आज विकास गुप्ता इथे आलेले आहेत, सुशीला मॅडम आहेत, ह्या देखील आपलं काम खूप चांगलं करत आहेत आणि महिलांनी त्याचा खूप लाभ घ्या। तुम्ही तर बघत आहात की कुटुंब म्हटलं तर कुटुंबाची मेन जो कणा असतो ती गृहिणी असते, मग ती आई असो, माता असो, मुलगी असो, बहीण असो, आणि जर तिचं आरोग्य चांगलं असेल तरच संपूर्ण कुटुंब ती चांगलं ठेवू शकते। आणि हा जो मोठा दूरदृष्टिकोन आहे तो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा हा दूरदृष्टिकोन। आज तुम्ही बघत आहात की आरोग्य असो, शिक्षण असो, तरुणांचा रोजगार, बेरोजगारांचा प्रश्न असो, अनेक प्रश्न ते सोडवत आहेत आणि कुठेतरी स्त्रियांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन त्यांचा खूप चांगला आहे। तुम्ही तर बघतच आहात, लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, अशा कितीतरी योजना त्यांनी आम्हा महिलांसाठी आणलेल्या आहेत आणि त्यांच्याच एक त्यांनी दिलेला एक आम्हाला जो मंत्र आहे तोच आम्ही आता पुढे चालवत आहोत। आणि आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मी आज पूर्ण महिला आघाडीतर्फे आदरणीय नरेशजी मस्के साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आई जगदंबेजवळ प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं चांगलं कार्य घडो। आज आम्ही इथे कार्यालयामध्ये जे महिलांसाठी थर्मल कॅन्सर शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं जे मेन असतं तिने ते सगळं तिच्या मार्फत केलेलं आहे
आज तिने, मी तर म्हणेल खरं श्रेय हिलाच जातं, आरती विचारेला. ही आमची उपजिल्हा संघटक आहे आणि हिने सर्व महिलांना एक महिलांमध्ये जागृती निर्माण केलेली की तुम्ही या, कारण तुम्ही बघताय की स्तन कॅन्सरचं जर निदान करण्यासाठी महिला तयार होत नाही, परंतु हिने सर्व महिलांना सांगितलं की कशा प्रकारे हे पेनलेस आहे आणि त्यामुळे बऱ्याच संख्येने इथे महिला आलेल्या आहेत आणि या शिबिराचा ते फायदा घेत आहेत. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.